मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। गेल्या भागामध्ये आपण नीलम नरेंद्र गंधरे या कुटुंबाला भेटलो। ममदापूर कर्जत इथे राहून शेती करत आध्यात्मिक जोपासना करणारं हे कुटुंब, आणि या गप्पा पुन्हा सुरू करणार आहोत। पुन्हा या कुटुंबाला, संपूर्ण कुटुंबाला भेटणार आहोत आणि स्वागत करूया। पुन्हा एकदा नमस्कार। नमस्कार तुम्हा सगळ्यांना नमस्कार। पण यांचा स्वभाव कसा आहे हो? खरंच तुम्ही सांगा। नाही ठीक आहे, नाही ठीक आहे म्हणजे कसं आहे सांगा ना। तसंच चालू आहे, कधी राग कधी लोभ असं। पण आता काय 40 वर्ष उलटलेत, म्हणजे आता फारसं काय एकमेकाशी वितुष्ट येईल किंवा येईल असं काही नाही आहे। पण या कधी शेतात कधीच नाही आल्या ते लावणी बिवणी करायला? लावणी असं आधेमध्ये, कारण आमचं मोठं कुटुंब, म्हणजे घरचं जेवण, माणसांचं जेवण, त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करावं पण काय लागलं। कधी वाटलं नाही शेतात जाऊन जरा आपण काय? नाही जाऊन बघायचं म्हणजे तुमच्या जाऊबाई आल्या, तुमच्या दोघींमध्ये मोठं कोण? मी तुम्ही। त्या किती नंबर? ही 4 नंबर आहे आणि ती 5 नंबर आहे। बोला काय सांगणार? जाऊबाई खूप छान आहेत, दीर पण खूप चांगले आहेत, दोघेही चांगले हो, आहेत। मस्त। पण जाऊबाई सगळ्यांना तुम्हाला, जेव्हा तुमचं एकत्र कुटुंब ना, हो हो यांचं आधी लग्न हो, झालं, आधी लग्न मग तुम्ही आला, हो हो मग कसं काय तुमच्याकडे काय कामं वगैरे विभागणी केली? नाही नाही नाही, असं आम्ही एकमेकींना हे करूनच करायचो नेहमी काम। पण ह्या करायच्या? हो करायचं ना असं आम्ही त्यांना मदत करायचो, त्या बाकी सगळं त्या पण करायच्या। त्या सांगायच्या तुम्हाला हो हो, कामं ना? त्या कारण कामाला- मला तर चूल वगैरे काही माहितीच नव्हती, गाव वगैरे, त्यांच्याकडून मी सगळं शिकले। का तुमचं माहेर कुठलं? माझं इथे दादरलाच होतं। मग तुम्ही दादर मधून नेरळमध्ये आहात? दादरहून मग आम्ही गोरेगाव वगैरे, वडील पोलीसमध्ये होते त्यामुळे चेंज झालं, मग गोरेगाववरून मग इकडे। आणि आमच्या सासूबाई खूप छान होते, खूप चांगले होते। मिस करता सासूबाईंना? हो खूप मिस करतो। आता 6च महिने झाले गेले आहेत, त्या 6 महिनेच झाले। पण सुनेला सासूबाईंची आठवण येऊन डोळ्यात पाणी येणं म्हणजे त्या माऊलीनं किती या घरामध्ये ओलावा निर्माण केलाय प्रेमाचा, ते कळतं। म्हणजे आम्हाला सुनांना कधी त्यांनी सून म्हणून वागवलंच नाही, कधी उलट नाही, जाच नाही, काय नाही, अजिबात नाही। त्या जाऊबाईंचं काय म्हणणं आहे या जाऊबाईंबद्दल? जाऊबाई खूप व्यवस्थित, आमच्या नीलम वहिनी म्हणतो आम्ही त्यांना। आणि ज्या वेळेला माझं लग्न झालं तर आम्ही एकत्र कुटुंबात राहत होतो, तर व्यवस्थित म्हणजे अगदी मुलांना पण सांभाळण्यापासून खूप लळा त्यांचा मुलांना माझ्या, त्यामुळे एकदम व्यवस्थित। भाई पण खूप चांगले एकदम, म्हणजे असं कधी वाटलं नाही की आपण लग्न होऊन इकडे आलो आणि वेगळ्या घरात असं आलो, कधीच जाणवलं नाही। आता कुठे असता? आता मी नेरळला राहते। रस्त्याने 2 भाग केलेत, 5 भाऊ आम्ही एकाच कॅम्पसमध्ये राहतो। वा वा। प्रत्येकाची शेती, चारी बाजूनी डोंगर आणि पूर्ण झाडी, आणि मध्ये आमचं घर, अरे वा, बाजूला पूर्ण मस्त शेती। निसर्गरम्य वातावरणामध्ये सगळे वाढलेले आहेत। तुम्ही आता कुठे असता मग? मी बदलापूरला असते। जावई आलेत आज? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? झाली 15 वर्ष माझ्या। 15 वर्ष। पण सांगा सासू सासऱ्यांबद्दल सांगा। नाही खूप चांगले, खूप प्रेमळ, समजून घेणारे, यांच्याच घरचा मेंबर झालो मी। हो, पण तुमचं कसं काय? ती बदलापूरला कॉलेजला यायची ना, आणि मी कॉलेजच्या बाहेर जायचो। हे आज समजला। तुम्हाला आज समजलं? त्या सगळ्या कुटुंबाने कसं स्वागत केलं तुमचं? आनंदात, एकदम मस्त, म्हणजे अजूनही कधी प्रॉब्लेम नाही। जावे असं नाही, पण मित्र म्हणूनच वागवतो आम्ही सगळ्याची मिळून। इतका आनंदाचा क्षण आहे। वहिनींबद्दल काय सांगणार? वहिनी आमची, म्हणजे ज्या वेळेला लग्न होऊन इकडे आली आमच्या इकडे, त्यावेळेला आमचं लग्न नव्हतं झालं आणि आम्ही लहान होतो ना, तर त्यामुळे वहिनीने आमचा सांभाळ खरोच छान केला। आणि भावाबद्दल बोलायचं तर भावाने आम्हाला शेतीविषयी सगळं ज्ञान दिलं त्यामुळे मी आणि माझी मिसेस, आम्ही दोघंही पूर्णपणे शेतात काम करून शेती करतो सध्या। इतकं भरभरून बोलतंय कुटुंब, कसं वाटतंय तुम्हाला? माझं लग्न झालं तेव्हा 3 वर्ष लाईट पण नव्हती आमच्या इकडे. हो, अजिबात नाही, लाईट नव्हतं, पाणी नव्हतं, काहीच नव्हतं. 3 वर्षानंतर लाईट आली आमच्याकडे. आम्ही सगळीजणं बोलायचे की मुंबईमधली मुलगी एवढी राहते कशी याच्यात. आणि काही रस्ता अगदी छोटा होता, आजूबाजूला 9 वाजल्यानंतर आमच्या इकडनं गाड्या पण जात नव्हत्या. असं जंगलात आल्यासारखं वाटायचं. सगळीजणं मला बोलायचं, माझ्या मावश्या वगैरे, कशी तू जंगलात राहते. म्हटलं मला बरं वाटतं, शांत, आपलं कोणाचं टेन्शन नाही, कोणाची भांडणं नाहीत, आपल्या डोक्याला ताप नाही, मस्त वाटतं म्हटलं. बरं, या कधी चिडत नसतील ना तसं तुमच्यावर? पहिले सांगितलं ना, नरम गरम.
सासू कशी छळते सांगा. हा. अजिबात नाही, छळत वगैरे काहीच नाही. खूप प्रेमळ आहेत आणि पप्पा पण खूप प्रेमळ आहेत. ॲक्च्युली माझं लग्न झालं त्याच्यानंतर मला असं मला तर वाटलंच नाही की मी सासरी आली असं. मेन म्हणजे माझ्या वडिलांना आप्पा म्हणते. माझे आप्पा तसेच पप्पा सेम, काहीच फरक नाही. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर नालासोपारा. नालासोपारा. पण तुम्ही जेव्हा आला नेरळला त्यापूर्वी कधी येणं झालं होतं तुमचं? हो झालं होतं. कधी? लव्ह मॅरेज कसं काय तुमचं? ॲक्च्युली आमचं कॉलेजमध्येच कॉलेज संपल्यानंतर ॲक्च्युली जमलं. कसं काय? ज्यावेळेला आम्ही LNT मध्ये मी अप्रेंटिस ट्रेनिंगसाठी गेले होते इंजिनिअरिंगच्या, तेव्हाच यतीश पण तिथेच होतं. हे तिकडे कशाला होते? ॲक्च्युली तो तिथे जॉब करत होता. मग काय झालं तेव्हा? मग काय नाही ॲक्च्युली तेव्हा मग त्याने विचारलं मला. मग मी आईला सांगितलं घरी की असं असं आहे म्हणून. तर आई म्हणाली ठीक आहे चालेल. मग तेव्हा मी आले होते नेरळला एकदा आणि तेव्हा मग मला आमची पूर्ण फॅमिली खूप आवडली. खूप म्हणजे खूप. असं वाटलंच नाही की मी कुठे परक्या ठिकाणी आली आहे किंवा काय. आई थोडंसं मनात होतं की कसं असेल काय, आणि थोडंसं गावासारखं आहे पण खूप छान आहे. पण मला सांगा, तुम्ही कधी शेतात पूर्वी काम केलं होतं? नाही, आता करता? आता पण नाही. पण आता जसं आई म्हणाल्या तसं आम्हाला घरामधलेच काम इतकं असतं की थोडा वेळ जातो संध्याकाळी मुलींबरोबर घेऊन शेतावर त्यांना. सर्व्हिस करते सांग ना. मी हा, आणि मी सर्व्हिसला पण जॉबला जाते. बघितलं सासरे बुवा लगेच नोकरी करते. सांग ना तू. मग नोकरी करते, मग कुठे नोकरी करता आता? बदलापूर. बदलापूर. सांगा आई बाबांबद्दल. त्यांच्याबद्दल काय सांगायचं, कारण दोघंही खूप चांगले आहेत. समजून घेतात, समजून म्हणजे पुढचा विचार करतात. असं नाही की आताचा विचार करा नंतर बघू. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतीमध्ये खूप काम केलं आणि ऑनेस्टली बोलायचं झालं तर दोघांची साथ खूप छान आहे आणि अशी असावी शेतकऱ्याच्या घरी तरी. कारण शेती सांभाळणं आम्हाला माहिती आहे किती कठीण आहे ते. तर फक्त एवढंच आहे की त्यांची आज मेहनत त्या स्वरा गौरी भातामुळे बाहेर दिसली आहे लोकांना. स्वरा आणि गौरी हे दोघे पुढे बसलेल्या, तेच नाव त्यांनी त्या भाताला दिलेलं आहे. मी तिची पुतणी आहे. ती माझी आई. आणि असं कधी वाटलंच नाही की आई आणि काकी दोघी वेगळ्या आहेत, कारण आईसारखंच प्रेम काकीनी पण नेहमी दिलं. आणि ती मला म्हणते मला काकी नको बोलू, नीलमच हाक मार, म्हणून मी तिला लहानपणापासून नीलमच हाक मारते. आणि खूप म्हणजे तिने खूप प्रेम दिलं आम्हाला. आणि पप्पा पण खूप चांगले आहेत, म्हणजे काका माझे त्यांना पप्पाच मी बोलते. पप्पांनी पण खूप लहानपणापासून लाड केले, म्हणजे दोघांनी पण खूप लाड केलेत आमचे. मी ह्यांचा जावा आहे, हे माझे सासू आहेत आणि ती माझी बायको आहे. आणि आमचा पण लव्ह मॅरेज झालाय. ते कळलं. पाठचा रोज आम्ही लव्ह मॅरेज साठी ठेवलाय. आमचं पण लव्ह मॅरेजच झालंय. हो. 30 वर्ष, ह्यांच्या 39 वर्ष झाली आमच्या लग्नाला. मग ते कसं काय? आमची ओळख प्लॅटफॉर्मवर झाली. ह्यांची कर्जत गाडी आणि माझी घाटकोपरला, मी घाटकोपरवरून जायची, त्या माझ्या वडिलांची बदली डॉक्यार्डला झाली होती. मी डॉक्यार्डला जायला हार्बर लाईन जायची आणि ते कर्जतला तिथे त्या साईडला असायचे. तर स्टेशनवर झाली ओळख आमची. कशी काय? पण म्हणजे बोलणं, म्हणजे खूप मित्र वगैरे असायचे, अशाच्या मैत्रिणी, बोलणं होरून झालं. किती वर्षापूर्वी? 39 वर्ष झाली. गंधरे फॅमिली हे कुटुंब आहे नेरळला, ॲक्च्युली हे खूप गोड फॅमिली आहे. आणि कधी त्या लोकांनी असं हे कळू दिला नाही की हे जावई आहेत, असं काय भेदभाव नाही झालाय. म्हणजे ते मुलीपेक्षा मला जास्त मान देतात. आजी पप्पा जाम म्हणजे खूप चांगले आहेत आणि दोघं पण लाड करतात. म्हणजे जेव्हा मम्मी नसते घरी तेव्हा आम्हाला दोघांना पण सांभाळतात. तू सांग मला. दोघं पण चांगले आहेत. आजी थोडी ओरडते पण तेवढंच प्रेम पण करते. जेव्हा आजी ओरडते तेव्हा पप्पा आम्हाला वाचवतात. घरात जास्त मोठा आवाज कोणाचा आहे, आजीचा आहे की पप्पांचा आहे? आजी. पप्पा आम्हाला काहीच नाही बोलत. पण आजीचा आवाज मोठा आहे. मुलं नेहमी खरंच बोलतात. काय सुनबाई, तुमचं काय म्हणणं आहे? दरारा हवाच पहिली गोष्ट. म्हणजे मुलांना ॲक्च्युली मी तर नोकरी करते, तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या धाकात त्या असायला हव्या त्यासाठी त्यांचा आवाज असतो आणि ते मला ओके वाटतं, असं काही नाही. आणि पप्पा ठीक आहे, त्या बोलतात तर कोणीतरी एक आवाज. गप्पा सुरू आहेत, पण या गप्पा सुरू असताना आता पुढचं आव्हान आपण जाऊबाईंना देणार आहोत. जाऊबाईंना बक्षीस मिळवून देणार
का जाऊबाईंवरचा इतक्या वर्षाचा मनात साठवलेला राग काढणार ते आत्ता ठरणार आहे. सोपा प्रश्न आहे. तुम्ही इथे आलेले आहात, बरोबर आहे. ही एक बाजू आहे, ही दुसरी बाजू आहे, ही तिसरी बाजू आहे आणि तुमच्या पाठीमागे चौथी बाजू आहे, बरोबर आहे. जिकडनं येण्याचा प्रवेशद्वार आहे. तुम्ही मागे बघायचं नाही. त्या प्रवेशद्वाराच्या वरती याच ठिकाणी या चौकोनात एक वस्तू बांधून ठेवलेली आहे. ती वस्तू कुठली हे जर तुम्ही सांगितलं तर या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. थांबा, कोणी बोलायचं नाही. थांबा जरा 2 मिनिटं, कोणी मागे बघू नका. बरोबर या ठिकाणी वरती मी जिकडे हात दाखवतोय ना तिकडे एक वस्तू बांधलेली आहे. ती वस्तू कुठली किंवा तो काय आहे सांगायचं. सायकल. सायकल आहे. अभिनंदन. अभिनंदन. या माऊलीनं झी मराठीकडून तुम्हाला तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून दिलेला आहे. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात या महत्वाच्या टप्प्यावर आता आपण आलेले आहोत. माऊली, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? यांचीच मागीन. का हो? काय बोलत असेल, ओरडत असेल, भांडत असेल तर त्यांनी माफ करा. 40 वर्षानंतर एकदाच बोलल्या. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? कदाचित म्हणजे आता ज्यांची क्षमा मागायची ते तर दोघंही नाहीत, आई आणि वडील. आणि समजा माझ्या भाऊभाऊजया म्हणजे त्यात प्लस ही पण कधी जर मी कधी रागाने किंवा कधी ह्यांनी बोललं असेल, माझा स्वभाव हा म्हणजे मला कोणाशी वैर घ्यायला आवडत नाही. सगळ्यांशी प्रेमाने वागतो. तर कदाचित ह्यांचा कोणाच्या म्हणजे नकळत जर काय म्हणजे मनाला लागलं असेल एखादी कमी बोलण्यामध्ये तर त्यांची क्षमा मागतो सगळ्यांची. आजपासून एक बदल करायचा असेल स्वतःच्या स्वभावात तर कुठला करणार? हसून खेळून राहणं हा माझा धर्म आहे सगळ्यांशीच. माझ्या याच्यात काय त्रुटी असेल तर ह्यांनी सांगावं, ते उद्यापासून बदलणार. मग हे बदल. हो की नाही? बरं, तुम्ही स्वतःच्या स्वभावात कुठला बदल करणार? काय ना, आरडाओरडा कमी करीन. परत नातीनं ओरडते ना ते कमी करीन. पण सांगू, आधी सून खुश झाली हे म्हटल्याबरोबर तिने नाही, तिच्यावर प्रश्नच नाही ते ओरडायचं. ओरडला तरी सुद्धा तेवढ्या पुरतच सोडून द्यायचं. पण उद्यापासून आरडाओरडा थोडा कमी करणार. नातींवर ओरडते ना ते कमी करीन. नातींचा विश्वासच बसत नाहीये या वाक्यावर की हे खरंच उद्यापासून होईल का असा त्या विचार करत होत्या. पण खरंच आनंदात आहात, आनंदात राहा. आणि उत्तम संस्कार त्या नातींवर तुम्ही करत आहात. आणि म्हणूनच तर कुठे काही चुकलं तर आजी कान नाही पकडणार तर दुसरं कोण पकडणार. आणि अनेक पिढ्यांची परंपरा जपत अनेक संस्कार घेत हे सगळं कुटुंब, गंद्रे कुटुंब पुढे निघालेलं आहे. आणि म्हणूनच मगाशी ही पिढी आनंदात असताना त्या पिढीची सुद्धा आठवण जेव्हा झाली तेव्हा डोळ्यात पाणी आलं. आणि म्हणूनच सासूबाईंच्या आठवणीनं सगळ्यांचे डोळे गहिवरले होते. आणि त्याचबरोबर डोळ्यात कधी पाणी, कंठ दाटण्याचे क्षण आणि त्याचबरोबर आनंदाने भविष्यात प्रगती करू पाहण्याची ओढ, हे सारंच वैशिष्ट्य दिसतं या कुटुंबाचं. तेव्हा उत्तरोत्तर या कुटुंबाची प्रगती होत राहो. आनंदाने अनेक पिढ्यांनी जपलेली ती शेती तशीच बहरत राहो. आणि जो मनात चांगला विचार येईल त्याला बाप्पा कायम तथास्तु म्हणत राहो. असं म्हणत आता क्षण आलेला आहे या कुटुंबातील या माऊलीच्या सन्मानाचा, स्त्री शक्तीचा. पण हा क्षण गाठत असताना आत्ता या माऊलीला पैठणी कोण मिळवून देणार ते आपण बघणार आहोत. कारण सन्मानाची पैठणी मिळवून देण्यासाठी हा खेळ स्वरा आणि गौरी खेळणार आहेत. कारण स्वरा गौरी याच नावानं भात त्याचा नवीन प्रयोग आणि त्याला जे नाव दिलं ते स्वरा आणि गौरीचं आहे. त्यामुळे आता स्वरा आणि गौरीसाठी एक खेळ आहे. आजीला पैठणी तर मिळणार आहे पण ती पैठणी मिळवून देण्याचा मान कोण पटकावणार ते आता ठरणार आहे. संत्री दिलेली आहेत ती सोलायची आहेत. म्हणजे एका भांड्यामध्ये ती सालं ठेवायची, ती खाली पडता कामा नये. आणि दुसरीकडे ती संत्र्याची फोड, सर्वाधिक संत्र्याची फोड ज्यांच्या त्या वाडग्यामध्ये बाऊलमध्ये असणार त्या अर्थात आजीला पैठणी जिंकून देण्याचा मान पटकावणार. तर बघूया कोण सगळ्यात आधी सर्वात जास्त संत्र्याच्या फोडी गोळा करणार आहे. वेळ आहे 1 मिनिटाची. 1, 2, 3 वेळ सुरू झाली.
20 सेकंद झालेली आहेत. तीस सेकंद झाली. 40. वेळ संपली. 1 2 3 4 5 6 7 17 18 19 20 आणि 21. अभिनंदन. स्वरा, तुझी गुणसंख्या आहे 21. आणि आता गौरी. 1 2 बघ, हे 2 होते पण तू केले असतेस तर 3 4 5 10 11 12 13 14 15 16 19 20 आणि 21. आता 30 सेकंद आहेत. 1 2 3 वेळ सुरू झाली. 5 15 20 5 4 3 2 1. वेळ संपली. स्टॉप. गौरी 1 2 3 4 5 6 7. स्वरा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या गंद्रे कुटुंबाला मनापासून शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.